तर या लेक्चरमध्ये आपण सांख्यिकी काय आहे ते समजून घेणार आहोत. आता सांख्यिकीमध्ये जे स्तंभलेख असतात है ना, तुम्हाला दोन प्रकारचे स्तंभलेख आहे सिलेबसला. एक आहे विभाजित आणि दुसरा आहे शतमान स्तंभलेख. तसं तर शतमान जे आहे ते विभाजितच काय आहे एक प्रकार म्हणू आपण त्याला. तर विभाजित स्तंभलेख जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, तुलना करत असतो, बरोबर आहे का. त्यामध्ये स्तंभ जे आहे ते कमी जास्त उंचीचे असतात, जसं की एखाद्या गावामध्ये महिला आणि पुरुषांची संख्या, बरोबर आहे का. तर त्याची आपण तुलना केली, म्हणजे दोन गोष्टींची तुलना केली म्हणजे एक काय झालं, विभाजित स्तंभालेख. आणि त्यामध्ये स्तंभाचा जो उंची आहे तर ती कमी जास्त असते, कारण त्यामध्ये आपण प्रत्येकासाठी वेगळ्या पद्धतीचं ड्रॉइंग करत असतो. पण शतमान स्तंभलेख जे आहे त्यामध्ये आपण शेकडेवारी करत असतो. काय करत असतो, शेकडेवारी, म्हणून ते सरासरी समान उंचीचे असतात. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. आता सरासरी आणि मध्य हे दोन जे आहे ना, तर हे अतिशय जवळच्या दोन कन्सेप्ट आहेत. पहा, सरासरी आणि मध्यमान यांच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला माहित असेल की सरासरी आपण कुठे जास्त वेळेस तुमचे जे मार्क्स असतात परीक्षेमध्ये, जसे की तुम्हाला 6 विषय आहेत, तर 6 विषयाच्या मार्काची काय करतो आपण, बेरीज, आणि त्याला आपण कितीने भागतो, 6 ने भागतो. त्यावरून तुमची काय निघते, टक्केवारी, बरोबर आहे का. तर हे सरासरीचा नियम तुम्हाला माहित आहे. पण दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकाच्या बेरजेला एकूण प्राप्तांकाच्या संख्येनं जर भागितलं तर त्यावरून काय निघते, सरासरी. तर त्यावरच आधारित आहे मध्यमान किंवा मध्य, ज्याला आपण बार एक्स याने डिनोट करणार आहोत. यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सर्व प्राप्तांकाची काय करायची, बेरीज करायची आहे. जसं की एखाद्या वेळेस क्रिकेटची मॅच आहे, प्रत्येक खेळाडूने केलेल्या धावांचा तुम्हाला आकडा दिला असेल. 11 खेळाडू असतात क्रिकेटमध्ये, मग 11 जणांनी जी बॅटिंग केली त्यांचे रन दिलेले असेल, मग त्याची जेव्हा तुम्ही काय करणार, मध्य काढणार, तर सर्व प्राप्तांकाची म्हणजे सर्व स्कोरची काय करणार, तुम्ही बेरीज करणार आणि त्याला एकूण प्राप्तांकाची जी संख्या आहे म्हणजे प्लेअरची संख्या n न भागणार. म्हणून लक्षात घ्या, मध्यमानासाठी चिन्ह काय वापरायचं, बार एक्स. सर्व प्राप्तांकाची बेरीज यासाठी पहा, समेशन ऑफ एफ आय एक्स आय. समेशन म्हणजे काय, पहा हे एक सिम्बॉल आहे. सम, सम म्हणजे काय, बेरीज. सम म्हणजे काय, बेरीज. त्यावर आधारित ते चिन्ह आहे समेशनचं. तर तुम्हाला काय करायचं आहे की एफ आय एक्स आय म्हणजे जेवढे काही प्राप्तांक आहेत त्या सर्व प्राप्तांकाची काय करायची, बेरीज, आणि त्याला कशाने भागायचं, n. ही त्याची वारंवारता किंवा संख्या असेल. यावर आधारित काही उदाहरण आहे, त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की वापर कसा करायचा आहे. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये जर समेशन ऑफ एफ आय एक्स आय याची किंमत किती आहे, 1363, n अर्थातच वारंवारता किती आहे, 29, तर काय करायचं आहे, मध्य काढायचं आहे. आता मध्याचा फॉर्म्युला फार आवड आहे का, सांगा. समेशन ऑफ एफ आय एक्स आय त्याला कशाला भागायचं आहे, n. फक्त सूत्राचं कॉम्प्लिकेशन आहे, बाकी जे आहे ते एकदम सिंपल आहे. सांगा किती आहे, 1363 भागिले 29, बरोबर. सांगा आता किती भाग बसेल. मी तरी तुम्हाला एक ट्रिक दिली. समजा आपण 29 चा पाडा 5 नाही असं कन्सिडर करू, ठीक आहे. तर इथं किती आहे, 2 सख 12, 2 ने ट्राय करा तुम्ही. आता मला सांगा, 9 सख 54, 6 दुनी 12 आणि 5 17, किती झाले, 174. खूप जास्त होईल, म्हणजे 29 ला तुम्ही किती गुणणार, 5 ने. 29 पंचे किती होता, 145. ते सुद्धा कसे होईल, जास्त. सो 29 ला आपण 4 ने गुणू, 9 चौक 36, 4 दुनी 8 आणि 3 11. लक्षात घ्या, म्हणजे ऐन वेळेस पाडा तयार करता आला पाहिजे. जर 39 चा पाडा विचारला, 37 चा विचारला, तर फास्टली तो रॅपिडली तयार करता आला पाहिजे. सो कितीचा भाग बसला, 4 चा भाग बसला. मग आता मला सांगा, 136 मधून 116 वजा केले आपण, किती उरते, 20 होते. त्यानंतर किती आहे, 3, बरोबर. आता
आता 174 तर पाहिलं आपण. ठीक आहे, आता 7 न गुणू. 7 न 63, 7 दोन्ही 14 आणि 6 20. किती भाग बसला? 7चा. दॅट्स 16. आन्सर आहे 47. म्हणजे हे कोणासाठी सांगितलं मी? जर एखाद्या वेळेस पाडा लक्षात नसेल तर. अदरवाईज पाडा लक्षात नसेल तर काही फार अवघड नव्हतं. 29 चौक किती होते? 116. 4 त्याच्यानंतर किती शिल्लक राहिले? 20. 3 29 7 203. ओके, म्हणजे बेसिक वाल्यांचा पण आपण विचार करायला होतो. आता 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी किती आहे? 44 किलोग्रॅम. 2 शिक्षक सह ती सरासरी किती किलोग्रॅम होईल? 46. तर त्या 2 शिक्षकांच्या वजनाची बेरीज किती? आता एक लक्षात घ्या, आपण सूत्र काय माहिती का आपलं? की सरासरीचं सूत्र काय आहे? की एकूण प्राप्तांकाची काय करायची आपल्याला? बेरीज, आणि त्याला संख्येनं भागायचं आहे ना. थोडं शॉर्टकट आपण तयार केलं. आता झालं काय की तुम्हाला सरासरी दिलेली आहे. सरासरी किती दिली आहे? 44 दिलेली आहे. त्यानंतर एकूण बेरीज दिली आहे का? नाही. त्याला आपण काय कन्सिडर करू? एक्स कन्सिडर करू. आणि जी एन आहे, एन म्हणजे संख्या, तर पहा विद्यार्थ्यांची वर्गाची संख्या किती आहे? 35. बरोबर. मग या मला सांगा आता, मग आता सर्वात अगोदर काय करणार आपण? एकूण वर्गाचं वजन. बरोबर आहे. आता हे एकूण, एक काम करू आपण, वर्गातील फक्त काय घेतले आपण? विद्यार्थी घेतले अगोदर. सो वर्गातील एकूण विद्यार्थ्याची संख्या काढायची, म्हणजे आपल्याला एक्स काढायचा आहे. म्हणून आपण 44 ला कशाने गुणणार? 35. बरोबर. 35 चौक 140. 140 ला 0. बरोबर. हा 4 आहे 14. 35 चौक है ना, 35 दोन्ही 70, 70 दोन्ही 140. 140 मध्ये हे ऍड करा तुम्ही, किती होतील? 154. तर किती आलं? 1540 किलोग्रॅम. हे कोणाचं आलं? फक्त 35 विद्यार्थ्यांचं. नंतर काय सांगितलं त्यांनी? की 2 शिक्षक ऍड केल्यावर ती सरासरी किती होईल? 46. मग आता मला सांगा, 46 सरासरी झाली, त्यांना आपण वाय कन्सिडर करू है ना. आणि आता मला सांगा, 35 होती अगोदर संख्या, 2 शिक्षक वाढले म्हणजे संख्या किती झाली आता? 37. मग आता मला सांगा, यामध्ये आता वर्गातील एकूण विद्यार्थी म्हणलो, आता वर्गाची म्हणू आपण है ना. वर्गाची एकूण, वर्गाची करू वाटल्यास, वर्गाचे एकूण वजन आपल्याला काढायचं असेल तर त्याला आपण वाय कन्सिडर केलं. तर यामध्ये 46 ला काय करावं लागणार? आपल्याला 37 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. मग आता मला सांगा, म्हटल्यास आपण 46 गुणिले 37, 6 7 42, 7 चौक 28 आणि 4 32, 3 18, 1 4 3 12 आणि 1 13, 2 0 7 1. किती आलं? 1702. मग आता वर्गातील 35 विद्यार्थ्यांचं वजन, एकूण वजन किती आलं? 1540 किलोग्रॅम. त्यानंतर शिक्षक ऍड केल्यावर 37 जण झाले, म्हणजे वर्गाचं एकूण वजन किती झालं? 1702 किलोग्रॅम. मग आता 2 शिक्षकाचं काढायचं म्हणजे एकूण विद्यार्थ्याचं काय करावं लागेल? वजन. आणि म्हणून या केसमध्ये जर तुम्हाला शिक्षकाचे एकूण वजन जर काढायचं असेल तर वाय मधून काय वजा करावं लागेल? एक्स. सो 1702 मायनस 1540. आडवी वजाबाकी करता आली पाहिजे. पहा 2 मधून 0 गेले 2. बरोबर. 70 मधून डायरेक्ट 54 वजा करता येतात का आपल्याला? येतात. किती होतील? 16. बरोबर आहे का? आणि 1 मधून 1 गेला 0. सो 2 शिक्षकाच्या एकूण जे वजन विचारलं काय? 2 शिक्षकाच्या वजनाची सरासरी विचारली का? नाही. शिक्षकाच्या वजनाची बेरीज विचारली. दॅट्स वाय ते आन्सर किती? 162. जर शिक्षकाची सरासरी विचारली असते तर शिक्षक किती आहेत? 2. 162 ने 2 ने भागणार, किती आलं असतं आन्सर? 81. त्यानंतर पुढचं काय पाहू आपण. आपल्याला 10 संख्या दिल्या आहेत, त्यांचा काय करायचं आहे? मध्य.
बरोबर आहे का? सर्वांची काय करा बेरीज, आणि किती आहे भागा 10 ने भागा. सो बेरीज करू आपण. ओके, डायरेक्ट करायची का सांगा. 2 आणि 6 8, 8 आणि 9 17, 17 आणि 7 24, 24 आणि 5 29, 29 7 36 है ना. 36 2 38, 38 8 46, 46 5 51 ला 1, 5 आणि 5 10 आणि 4 14 आणि 5 19 5 24 5 29 5 34 5 39 4 43 5 48 5 किती झालं 531. कितीला भागायचं किती 53.1. सिंपल. त्यानंतर आता काय दिलं तुम्हाला एकूण 11 संख्या दिल्या आणि त्यांचं काय दिलं मध्य दिलं, आणि काय करायचंय तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे. बरोबर. आता पहा सरासरीसाठी आपण एक काम करू. सरासरीसाठी आपण कोणतं चिन्ह वापरू ऍव्हरेज है ना. बरोबर आहे. काय वापरू आपण ऍव्हरेज, किंवा इथं तुम्ही समेशनच वापरू शकता ना, कारण ऍक्च्युअल आपल्याला मध्य काढायचं आहे. सो एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एम हे दिलंय मध्ये आपल्याला 40. एफ आय एक्स आय म्हणजे सर्व प्राप्तांकाची काय करायची बेरीज. आपण काय करू माहितीये का, तर न लिहिता वरी एक्स सोडून बाकी सर्वांची बेरीज करू. चालतो सांगा. 7 आणि 7 14, 14 आणि 7 21, 21 8 29 1 30 आणि 5 35 आणि 4 39 आणि 2 41. 41 ला 1 हातचे आले 4, 4 आणि 3 7 आणि 2 2 4 13 आणि 4 17 आणि 5 22, 22 आणि 10 32 1 33, 33 आणि 2 35 अधिक तो पण घ्यावा लागेल ना. कोणाला सोडलं का आपण एक्स, आणि डिवायडेड बाय प्राप्तांक मोजा किती आहे 1 2 3 4 5 6 7 10 11. बरोबर. आता हे मान्य केल्यावर काय करणार तुम्ही तिरकस गुणाकार 40 गुणिले 11 सांगा किती येईल 440 बरोबर 351 अधिक एक्स. मग एक्स बरोबर 440 मधून 351 तुम्ही मायनस करा. बरोबर. सो 10 9 गेले, 10 1 गेला 9, 14 मधून 6 गेले 8 बरोबर, आणि 4 मधून 4 गेले 0. बरोबर. चालतं. तर चुकली वजवाकी 10 1 गेले 9, नंतर आता अलीकडे 3 गेलो 13 5 गेले 8, 13 5 बेरीज करून बोलवल्या 9 आणि 1 10, 8 आणि 6 14. बरोबर ना. सो आन्सर आहे 89. सर्वात शेवटी आपण 2 उदाहरण राहिले ते बघूया. पहा 14 प्राप्तांकाचे मध्यमान किती आलं 29.5 म्हणजे 12x. तर त्या प्राप्तांकाची बेरीज किती. बेरीज म्हणजे काय एफ आय एक्स आय काढायचं. प्राप्तांकाची संख्या 14 आहे म्हणजे ते काय झालं n. सूत्र काय आपलं सांगा 12x इज इक्वल टू एफ आय एक्स आय अपॉन n. काढायचं काय आपल्याला एफ आय एक्स आय काढायचा आहे. तर n जो भागाकारात आहे तो बार x सोबत पुढे जाईल गुणाकारात. बार x म्हणजे मध्यमान किती आहे 0.5 आणि n किती आहे 14. सांगा 14 पंचे 70, 14 नवे 126. बरोबर. 126 मध्ये 7 ऍड करा 133 है ना. 126 आणि 7 133 किती कॅरी केले 13. 14 दोन्ही 28, 28 मध्ये 13 ऍड करा किती येणार
8 आणि 3 11 41 पॉइंट आहे त्याला ड्रॉप करू आपण. किती आला मग आन्सर 413. ओके. आणि एक गणित असं आहे पण यामध्ये वयावर सुद्धा विचारलं जाऊ शकतं हे की नाही. तर वयावर आधारित आपण वेगवेगळं पाहिले तर इथं सुद्धा वयावर आधारित कसं विचारलं जाऊ शकतं त्याचं एक सॅम्पल आहे आपल्याकडे. पण भाऊ आणि बहीण यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे मध्यमान किती होते 8 वर्ष होते. किती वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी. बरोबर. आता लक्षात घ्या भाऊला आपण आता याच्यात काय माहिती लहान भाऊ घेऊ ना पुढे. तर पहा भाऊ व बहीण त्यांच्या लहान भावाच्या आजच्या वयाचे मध्यमान किती आहे 11 वर्ष. हे आजचं तर लहान भावाचे वय किती. आता काय करू आपण मोठ्या भावाला x बहिणीला y आणि लहान भावाला काय घेऊ z. आता पहा भाऊ आणि बहीण यांच्या 5 वर्षापूर्वीचा मध्यमान किती आहे 8 वर्ष. मला सांगा आता x प्लस y तर यांचं मध्यमान 8 वर्ष आहे. मध्यमान 8 वर्ष म्हणजे याचा 8 आहे त्याचा 8 किंवा दोघांची बेरीज सरासरी 8 आहे. किती जण आहे सध्या 2. दोघांची सरासरी 8 आहे. मग दोघांचं एकूण 5 वर्षापूर्वी किती वजन होतं 8 दुनी 16. लक्षात 16 काय गेलो मी मध्यमान 8 आहे तर मध्यमानचे दुप्पट असणार. 3 जण राहिले असते आपण तिप्पट घेतलं असतं बरोबर. तर भाऊ आणि बहीण यांचं मध्यमान 8 आहे म्हणजे याचा अर्थ तेव्हा किती वय वर्ष दोघांच्या वयाची बेरीज किती होती 16. पण 5 वर्षापूर्वी किती होतं 5 वर्षापूर्वी हे कधी झालं आता सांगा 5 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज किती आली 16. कारण मध्यमान 8 म्हणून 8 ला 2 न गुणलं 3 जण राहिले असते 3 न गुणलं असतं. आता 8 ची जर दोघांची बेरीज घेतली आपण x प्लस y तर किती बरं सांगा आजचे वय घ्यायचे त्यांचं. 5 वर्षामध्ये हा पण 5 वाढला हा पण 5 वाढला 5 आणि 5 किती झाले 10. मग 10 मध्ये किती मिळवावं लागेल आपल्याला 16. म्हणजे याचा अर्थ आज या दोघांची बेरीज किती आहे 26. त्यानंतर तिघांची सरासरी किती दिली आपल्याला आजचे या दोघांचं झालं. पुन्हा आजचे वय तिघांचे म्हणजे x प्लस y प्लस z तिघांची सरासरी किती आहे मध्यमान 11 आहे. मग किती गुणावं लागेल 3 ने गुणावं लागेल ना कारण इथे 3 जण आहेत. का इथं मध्यमान 8 होता तर आपण 2 न गुणले कारण x आणि y भाऊ आणि बहीणच होतं. इथं किती जण आहे आता 3 जण भाऊ बहीण आणि लहान भाऊ. मग x y z 3 जण म्हणजे 3 न गुणावं लागेल. 11 ला 3 ने गुणा 33. मग आता मला सांगा आपल्याकडे काय आहे सांगा इक्वेशन x प्लस वाय बरोबर किती आहे 26 बरोबर आहे का. आणि त्यानंतर आजचं बरं आणि आज x प्लस वाय प्लस झेड हे किती आहे 33. मग आता आपण काय करणार वजाबाकी बरोबर. सो वजाबाकी करताना तुम्हाला माहिती आहे आताच आपण या अगोदरच्या लेक्चर मध्ये काय शिकलो बरं बैजिक राशी त्याचा वापर करू आपण. पहा लेफ्ट हँड साइडला x प्लस वाय प्लस झेड बरोबर 33 लेफ्ट साइडला बरोबर x च्या खाली x y च्या खाली y आणि संख्येच्या खाली संख्या. सांगा x x कटले y y कटले z बरोबर हे मायनस करणार किती येणार 7. दॅट्स वाय जे लहान पिल्लू होतं पिल्लू हे म्हणजे लहान भाऊ त्याचं वय किती वर्ष आलं 7 वर्ष आलं. ओके तर इथे हा कंटेंट आपला एंड होतो.